नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंग्रजी शब्दसंग्रहामधील इंग्लिश व्होकॅब्युलरीमधील अतिशय महत्त्वाचा घटक सिमॅन्टिक रिलेशनशिप याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. एमपीएससी गट ब 2024च्या प्रश्नपत्रिकेनंतर जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षभरात जेवढ्या परीक्षा झाल्या त्या बहुतेक सर्व प्रश्नपत्रिकांच्या मध्ये या घटकावर प्रश्न विचारला दिसून येतो. सुरुवातीला आपण आयोगाला कोणते प्रश्न विचारलेले होते ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर हा टॉपिक पूर्ण समजावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर येणाऱ्या परीक्षांच्या मध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची देखील चर्चा करणार आहोत. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की हे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत पहा. याच्यातले सगळे महत्त्वाचे मुद्दे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नक्की या घटकावर तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये एमपीएससी गट ब, एमपीएससी गट क मुख्य परीक्षा असेल किंवा आयोगाच्या इतर खात्यांतर्गत परीक्षा असतील, ह्या सर्व प्रश्न परीक्षांसाठी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा आपण प्रश्न पाहूया कोणते विचारलेले होते. पहिला प्रश्न जो आहे तो डिपार्टमेंटल असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला होता. प्रश्न असा होता, 2 or more different words, दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द, वेगवेगळे शब्द विथ द सेम प्रोनाउन्सिएशन, समान उच्चाराचे बट डिफरन्स इन मिनिंग, परंतु अर्थ वेगळा असणारे आर कॉल, त्यांना आपण काय म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे वर्ड्स विथ सेम प्रोनाउन्सिएशन. द सेम यासाठी आपण इंग्रजीमधलं जे रूट आहे ते होमो वापरतो. प्रोनाउन्सिएशनसाठी आपण फोन हे रूट वापरतो. त्यामुळे ह्या शब्दांना होमोफोन्स म्हणतो. आपण पर्याय वाचले तर साहजिकच सिनॉनिम्स हे उत्तर असू शकणार नाही हे आपण कॉन्फिडेंटली सांगू शकतो. तर याचं उत्तर होमोफोन्स आहे. होमोनिम्स जे आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. होमोनिम्सचे दोन टाईप पडतात, होमोफोन्स आणि होमोग्राफ्स. आणि पॉलिसेमीज याचा अर्थ एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतील तर, त्यामुळे ही उत्तरं असणार नाही. त्याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे हे ऑप्शन नंबर 2 असेल. होमोफोन्स हे बाय डिफॉल्ट होमोनिम्स असतात, परंतु जर समजा तुम्हाला एखाद्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये मुख्य प्रकार आणि त्याचा उपप्रकार दिलाय तर नेहमी उपप्रकार हे उत्तर लिहायचं. मुख्य प्रकार हे आपोआपच त्यामध्ये समाविष्ट होऊन जातो. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते होमोफोन्स असणार आहे. दुसरा प्रश्न होता, डिपार्टमेंटल सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साइज, राज्य उत्पादन शुल्क जी खात्यांतर्गत परीक्षा झालेली होती त्या परीक्षेला यावर्षीच्या हा प्रश्न विचारलेला होता. द वर्ड्स लाईक पेन, पेन्सिल, इंक अँड पेपर आर डॅश ऑफ स्टेशनरी. जे शब्द पेन, पेन्सिल, इंक यासारखे जे आहेत हे स्टेशनरीचे काय आहेत. तर यामध्ये लक्षात ठेवा साहजिकच या ठिकाणी हे जे वर्ड्स आहेत ते टाईप ऑफ काइंड ऑफ टाईप मधली ही सिमॅन्टिक आहे. स्टेशनरीमध्ये कोणकोणते घटक येतात ते जे घटक आहेत त्या घटकांना काय म्हटलं जातं. तर यामध्ये लक्षात ठेवा अशा घटकांना आपण होमोनिम्स म्हणत नाही. आपण आपल्या लक्षात आले होमोनिम ही संकल्पना समान उच्चार, समान स्पेलिंग संदर्भात आहे. पॉलिसेमी एकाच शब्दाचे अनेक अर्थ, अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द, मग याला हायपोनिम्स असं म्हटलं जातं. आर हायपोनिम्स ऑफ स्टेशनरी. याचा अर्थ काय होतो की स्टेशनरीमध्ये अनेक घटक समाविष्ट आहेत. स्टेशनरीमध्ये हे सगळं पेन, पेन्सिल, इंक, पेपर यासारखे अनेक वस्तू आहेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा कलर आहे तर कलर हे हायपरनिम झालं. इथे ज्याप्रमाणे स्टेशनरी हे हायपरनिम आहे, हायपरनिम म्हणजे मुख्य प्रवर्ग आणि त्या प्रवर्गातली उदाहरणं असतील तर त्याला काय म्हणायचं, हायपोनिम. पेन, पेन्सिल, इंक, पेपर हे काय झाले, हायपोनिम्स झाले. जसं समजा आपण कलर विचारात घेतलं तर कलर हे हायपरनिम असेल, कलर हे हायपरनिम असेल. मग रेड, ब्लॅक, ब्लू हे जे कलरची नेम्स असतील ही त्याची हायपोनिम्स असतील. समजा आपण ॲनिमल हा शब्द घेतला तर ॲनिमल हे हायपरनिम असेल. परत ॲनिमलमध्ये असणारे जे वेगवेगळे ॲनिमल्स आपण घेतले, समजा डॉग, कॅट, माऊस असे सगळे उदाहरणं घेतली तर ती हायपोनिम्स असतील. तर ही संकल्पना तुम्हाला समजलेली असेल. याच्यावर प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अन एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी. खालीलपैकी कोणता शब्द हा पॉलिसेमीचं उदाहरण आहे. तर पहिलं अ बिग अँड स्मॉल आहे. तर हे लक्षात येते, बिग अँड स्मॉल म्हटलं की अँटोनिम्स आहेत. बँक हा जो शब्द आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड रिव्हर बँक असा दुसरा ऑप्शन आहे. डॉग अँड कॅट आहे. हॅपी अँड सॅड आहे. तर पॉलिसेमी याचा अर्थ काय, तर पॉली याचा अर्थ मेनी. नेहमी लक्षात ठेवा इंग्रजी व्होकॅब्युलरी करत असताना त्याच्या रूटवर्ड्सकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
या पॉलीचा अर्थ होतो मेनी आणि सेमी याचा अर्थ मिनिंग. त्यामुळे एकाच शब्दाचे ज्या वेळेला अनेक अर्थ असतात, मेनी मिनिंग्स असतात, तेव्हा त्याला पॉलिसेमी असं म्हटलं जातं. तसं तर परीक्षकांनी खूप काळजी घेतलेली आहे. एमपीएससी ग्रुप सी 2024चा हा प्रश्न आहे. इथे दिले बँक आणि त्याचे दोन अर्थ ऑलरेडी दिलेत. बँक म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सुद्धा आणि बँक म्हणजे रिव्हर बँक सुद्धा. आणि त्यामुळे हे कुणाचं उदाहरण आहे? पॉलिसेमीचं. ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर असेल. एमपीएससी ग्रुप सी 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकावर 2 प्रश्न विचारलेत. पुढचा प्रश्न सुद्धा एमपीएससी ग्रुप सी लाच विचारलेला आहे. आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कन्सेप्ट फॉर द फॉलोइंग एक्झाम्पल. यामध्ये पहिला जो आहे तो लेड जे आहे मेटल म्हणून आपण वापरतो ते लीड आहे म्हणजेच शिस. आणि दुसरा शब्द जो आहे तो लेड डॉग टेल कुत्र्याचं शेपूट. आणि ऑप्शन आहेत होमोनिम्स, सिनॉनिम्स, पॉलिसेमी, होमोग्राफ्स. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या ठिकाणी या दोनही शब्दामध्ये दोघांचं सेम काय दिसते, फक्त आपल्याला स्पेलिंग सेम दिसते. त्यांचे प्रोनाऊन्सिएशन पण डिफरंट आहेत, मिनिंग्स पण डिफरंट आहेत. स्पेलिंग सेम आहेत. स्पेलिंग त्याचा अर्थ ग्राफ आणि त्याच्यामुळे सेम स्पेलिंग असणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? होमोग्राफ्स असं म्हणतो. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. तर इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की सिमेंटिक रिलेशनशिपवर जे मागील वर्षभरात 4 प्रश्न विचारलेत, तर इथे लक्षात येईल बघा तुमच्या. परत एकदा आपण थोडक्यात रिवाइज करू. पहिला प्रश्न हा होमोफोन्सवर विचारला, दुसरा प्रश्न हा हायपोनिम्सवर विचारला, तिसरा प्रश्न हा पॉलिसेमीवर विचारला आणि चौथा प्रश्न हा होमोग्राफ्सवर विचारला. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पीवायक्यूचा अभ्यास केला पाहिजे, परंतु बरेच विद्यार्थी पीवायक्यू जसेच्या तसे फक्त रटतात, त्याच्या पलीकडे जात नाहीत. तुम्ही फक्त पीवायक्यूचा अभ्यास करून तुम्हाला तुमचे अपेक्षित गुण किंवा तुम्हाला मेरिटमध्ये पोहोचवणारे गुण मिळत नाही. तर तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलं असेल की सिमेंटिक रिलेशनशिपवर प्रश्न विचारला जातोय, पण प्रत्येक परीक्षेला नवीन प्रश्न विचारला जातो. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेला सुद्धा सिमेंटिक रिलेशनशिपवर प्रश्न विचारला जाईल, पण तो थोडासा आणखी ॲडव्हान्स लेवलचा विचारला जाईल. आणि म्हणून आपण सिमेंटिक रिलेशनशिपमध्ये नेमक्या कोणत्या घटकांचा समावेश होतो याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. बघा, सिमेंटिक रिलेशनशिपमधली पहिली सिमेंटिक रिलेशनशिप आहे, थोडक्यात शाब्दिक संबंध जो आहे त्याला आपण सिमेंटिक रिलेशनशिप म्हणतो. हा जो पहिलं सिमेंटिक रिलेशनशिप आहे ती सिनॉनिमी आहे. सिनॉनिमी म्हटलं की काय, तर जर समजा दोन शब्द समान अर्थाचे असतील तर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? सिनॉनिमी. जर दोन शब्द समान अर्थाचे असतील तर त्याला काय म्हटलं जाईल? सिनॉनिमी असं म्हटलं जाईल. सेम मिनिंग. म्हणजे उदाहरणार्थ बिग लार्ज, हॅप्पी जॉयफुल, बाय परचेस. बिग लार्ज म्हणजे मोठा, हॅप्पी जॉयफुल आनंदी, बाय परचेस खरेदी करणे. तर या रिलेशनला आपण सिनॉनिमी असं म्हणतो. तसं पाहिलं तर इंग्रजीमध्ये कोणतेही दोन शब्द एक्झॅक्ट सिनॉनिम्स नसतात, अगदी जशा तसे समानार्थी नसतात, त्यांच्यामध्ये थोडाफार बदल असतो. मिळता जुळता अर्थ असणारे शब्द सिनॉनिमी असतात. पुढचा आहे रिलेशनशिप अँटोनिमी. अँटोनिमी याचा अर्थ अपोजिट मिनिंग. ज्या दोन शब्दांचे अर्थ विरुद्ध अर्थी असतील त्याला काय म्हटलं जातं? अँटोनिमी असं म्हटलं जातं. दिस डिस्क्राईब वर्ड्स दॅट हॅव ऑपोजिट मिनिंग. याचे 3 प्रकार आहेत. हे प्रकार सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कदाचित येणाऱ्या परीक्षेमध्ये या सबटाईप्सवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एमपीएससीचा कल थोडासा मॅच द कॉलमचे प्रश्न विचारण्यामध्ये असतो, त्यामुळे याच्या जोड्या वगैरे विचारल्या जाऊ शकतात. तर इथे बघा, पहिला प्रकार आहे तो ग्रेडेबल अँटोनिमी. दीज आर अपोजिट्स ऑन अ स्केल. ऑन अ स्केल याचा अर्थ काय, तर थोडक्यात की जर आपण हॉट आणि कूल पाहिला तर हॉट आणि कूलमध्ये एक्झॅक्ट हॉट की लगेच कूल असं असत नाही. तर समजा आपण कूलच्या मध्ये नॉर्मल असू शकतं, वॉर्म असू शकतं, म्हणजे मध्ये काहीतरी स्पेस असू शकते. त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं की ते एक्झॅक्ट अँटोनिम नाहीये, ते ग्रेडेबल आहे. म्हणजे समजा एखादी समजा पाणी थंड आहे, त्याचं जसजसं टेम्परेचर वाढत जाईल ते कूलपासून वॉर्म होईल, नॉर्मल होईल, नॉर्मलपासून परत हॉट होईल. म्हणजे हे ग्रेडेबल आहे, त्याची डिग्री काय होत जाते? वाढत जाते. म्हणून याला ग्रेडेबल अँटोनिम्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी अँटोनिम्स याचा अर्थ दीज आर ट्रू अपोजिट. एक्झॅक्टली विरुद्धार्थी शब्द असतात. इफ वन इज ट्रू अनदर मस्ट बी फॉल्स. म्हणजे समजा सगळ्यात डेड अलाइव्ह. डेड अलाइव्ह
जर तुम्ही जिवंत आहात तर मृत नाही, आणि मृत आहात तर जिवंत नाही. समजा फेल पास, तुम्ही पास आहात तर फेल नाही, फेल आहात तर पास नाही. म्हणजे ज्यावेळेला एकच गोष्ट शक्य असते तेव्हा त्याला आपण परफेक्ट अँटोनिम असं म्हणतो, आणि किंवा ट्रू अपोजिट्स असं म्हणतो, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, कॉम्प्लिमेंटरी अँटोनिम्स. तिसरं आहे रिलेशनल अँटोनिम्स. रिलेशनल अँटोनिम्स म्हणजे थोडक्यात जे रिलेशनशिपवर अवलंबून असतात, जसं टीचर स्टुडंट आहे, मॅन वुमन आहे, हजबंड वाईफ आहे, विडोअर विडो आहे. यासारखे जे अँटोनिम्स आहेत त्याला रिलेशनल अँटोनिम्स असं म्हणतात. पुढची कन्सेप्ट आहे हायपोनिमी. नीट समजून घ्या, हायपोनिमी कशाला म्हटलं जात आहे. तर हायपोनिमी डिस्क्राइब्स अ सिमेंटिक रिलेशनशिप वेअर वन वर्ड्स meaning is a specific instance of a more general word. It's a type of or kind of relationship. म्हणजे एक शब्द दुसऱ्या सामान्य शब्दाची उदाहरण असते. म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेला आपण ह्युमन बिंग असं म्हणतो, तर ह्युमन बिंग मध्ये मॅन, वुमन, बॉय, गर्ल ह्या सगळ्या कन्सेप्ट येतात. म्हणजेच ह्युमन बिंग असं म्हणतो त्यावेळेला ह्युमन बिंग हे हायपरनिम झाला, आणि त्याच्यामध्ये असणारे जे सगळे इतर घटक आहेत हे त्याचे हायपोनिम्स झाले. म्हणजेच टाईप ऑफ, या टाईपचे जे सर्व घटक आहेत त्याला आपण टाईप ऑफ किंवा काइंड ऑफ रिलेशनशिप असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ इथे जनरल वर्ड जो आहे त्याला हायपरनिम म्हटलं जातं. ॲनिमल हा जनरल वर्ड झाला, पण ॲनिमलमध्ये समजा आपण पुढे ॲनिमल समजा हायपरनिम ॲनिमल आहे, तर ॲनिमल इज अ काइंड ऑफ कशाचे असणार आहेत. समजा ॲनिमलमध्ये परत डॉग आला, किंवा कॅट आला, माऊस आला, काऊ आलं, बुल आलं, टायगर आलं, लायन आलं, यासारखे जे शब्द आहेत ही त्याची उदाहरणं आहेत. म्हणजे थोडक्यात त्या जनरल एक्झाम्पलची, म्हणजे जनरल कन्सेप्टची जी एक्झाम्पल्स असतील ती हायपोनिम्समध्ये येतील. मला वाटतं तुम्हाला सर्वांना ही गोष्ट समजत असेल की ॲनिमल आहे, ॲनिमलमध्ये त्याची जर ॲनिमलशी उदाहरणं दिली तर ती हायपोनिम्स झाली, आणि ॲनिमल हा वर्ड काय झाला, हायपरनिम झाला. आणखी आपण काही उदाहरणं बघू. बघा या ठिकाणी हायपरनिम हे ॲनिमल आहे, ॲनिमल हे हायपरनिम आहे, मग त्याचं हायपोनिम समजा मॅमल झालं. आता इथे तुमच्या लक्षात येईल की हायपर ॲनिमल इज अ काइंड ऑफ मॅमल. ॲनिमल इज अ काइंड ऑफ मॅमल म्हणजेच ॲनिमल इज हायपरनिम ऑफ हायपोनिम मॅमल. म्हणजेच ॲनिमल आणि मॅमलचा विचार आपण केला तर ॲनिमल हे हायपरनिम असेल, मॅमल हे हायपोनिम असेल. समजा आपण मॅमल आणि डॉगचा विचार केला तर मॅमल हे हायपरनिम होईल आणि डॉग हे हायपोनिम होईल. समजा डॉग आणि पुडलचा आपण विचार केला तर डॉग हे हायपरनिम असेल आणि त्याचाच प्रकार कोण आहे, पुडल. पुडल हे काय असेल, त्याचं हायपोनिम असेल. म्हणजेच लक्षात येईल की तुमच्या ज्या प्रकारातले आहात त्या प्रकारावरून तुमचं हायपोनिम हायपरनिम रिलेशनशिप ठरत असेल. इथे पण तुमच्या आता को हायपोनिम्स हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण आपण पाहिले मागच्या परीक्षेला हायपोनिम विचारलेला आहे, आता कदाचित हायपरनिमवर किंवा को हायपोनिमवर प्रश्न विचारला जाईल. म्हणजे उदाहरणार्थ ॲनिमल हे हायपरनिम आहे तर डॉग, कॅट, हॉर्स, काऊ हे सगळे त्याचे को हायपोनिम्स झाले. किंवा समजा फ्लॉवर हे हायपरनिम आहे तर रोज, ट्युलिप, डेझी ही जी फुलांची नाव आहेत ते को हायपोनिम्स ऑफ फ्लॉवर झाले. आणखी काही उदाहरणं बघू. कलर हे हायपरनिम असेल तर रेड, ब्लू, ग्रीन, येलो हे हायपोनिम्स झाले. व्हेइकल हे हायपरनिम आहे तर कार, बस, मोटरसायकल, बायसिकल हे हायपोनिम्स झाले. कुक हे हायपरनिम आहे तर बॉईल, फ्राय, बेक, रोस्ट हे जे आहेत हे हायपरनिम. कुक हे हायपरनिम आहे तर हे हायपोनिम्स झाले. फर्निचर हे हायपरनिम आहे तर चेअर, टेबल, सोफा, बेड हे हायपोनिम झाले. त्याच्यानंतर मेरोनिम. बघा लक्षात द्या, हायपोनिम इज अ काइंड ऑफ टाईप ऑफ आहे. काइंड ऑफ टाईप ऑफ रिलेशनशिप असेल तर त्याला आपण हायपोनिम असं म्हणतो. आणि मेरोनिम मध्ये एखाद्या मोठ्या वस्तूचा छोटा पार्ट असेल तर त्याला मेरोनिम असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी मोठी वस्तू असेल तर तिला होलोनिम असं म्हणतो, आणि त्याच्यातला एक भाग असेल तर त्याला मेरोनिम असं म्हणतो. म्हणजे आपण अगदी आपल्या हाताचं उदाहरण घेतलं तर हँड, अगदी बॉडीचा विचार केला तर बॉडी हे होलोनिम झाला. बॉडीमधला हँड विचारात घेतला
तर तो त्याचा साहजिकच त्याचा एक पार्ट आहे, म्हणून तो मेरोनिम झाला. आता मेरोनिम हे हँड म्हणून कन्सिडर केलं तर फिंगर, सॉरी, मेरोनिम हे आपण होलोनिम म्हणून कन्सिडर केलं तर फिंगर, ज्यावेळेला आपण हँडला होलोनिम असं म्हणतोय त्याला फिंगर हे मेरोनिम असेल. म्हणजे त्याचा जो पार्ट असेल त्या पार्टला मेरोनिम असं म्हटलं जातं आणि तो पार्ट ज्या घटकाचा आहे त्याला आपण होलोनिम असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आणखी काही उदाहरणं आपण बघू. समजा या ठिकाणी कार आहे, तर कारचे वेगवेगळे पार्ट आहेत, तर कार हे तुमचं होलोनिम असणार आहे. कार हे तुमचं होलोनिम असणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे पार्ट आहेत, व्हील आहे, इंजिन आहे, डोअर आहे, विंडो आहे, हे सर्व त्याचे मेरोनिम असणार आहे. हे सर्व त्याचे काय असणार आहेत? मेरोनिम असणार आहे. त्याच्यानंतर ट्री हे समजा होलोनिम आहे. ट्री हे समजा होलोनिम आहे. तर ब्रांच, लीफ, रूट, ट्रंक हे जे सर्व आहेत हे सर्व त्याचे मेरोनिम असणार आहेत. हे सर्व मेरोनिम असतील. हँड हे होलोनिम आहे. हँड हे होलोनिम आहे. तर फिंगर, पाम, थंब, नकल हे सगळे त्याचे मेरोनिम असणार आहेत. हे सर्व त्याचे जे पार्ट आहेत हे सर्व पार्ट हे मेरोनिम असतील. हाऊस हे होलोनिम आहे. तर हाऊसचे रूफ, वॉल, किचन, बेडरूम हे सगळे मेरोनिम असणार आहेत. हे सगळे मेरोनिम असणार. नक्की मला वाटतं सर्वांना ही कन्सेप्ट समजलेली असेल. आता मेरोनिमी आणि हायपोनिमी ह्या दोघांच्या मध्ये महत्वाचा फरक आहे. मेरोनिमी मध्ये आपण त्या मोठ्या घटकाचा एक छोटा अवयव असतो. म्हणजेच समजा फिंगर विचारात घेतलं तर फिंगर हा हँडचा पार्ट झाला, म्हणून ते पार्ट ऑफ असेल तर मेरोनिमी. आणि त्याचे प्रकार असतील. हायपोनिमी हे काइंड ऑफ आहे. म्हणजे समजा ॲनिमल मध्ये डॉग, कॅट, माऊस, म्हैस, डॉग, कॅट, माऊस किंवा काऊ, टायगर, लायन यासारखे ॲनिमल झाले तर हे साहजिकच काय असणार आहेत? हायपोनिमी असणार. हायपोनिमी म्हणजे काइंड ऑफ. म्हणजे डॉग ही कॅटेगरी झाली. डॉग मधलं पुडल हे त्याचा प्रकार झाला. त्यामुळे पुडल इज अ काइंड ऑफ डॉग. पुडल इज अ काइंड ऑफ डॉग मीन्स पुडल इज हायपोनिम ऑफ होलोनिम. पुडल इज हायपोनिम ऑफ हायपरनिम डॉग. म्हणजे याच्यामध्ये पुडल हे हायपोनिम असेल, डॉग हे हायपरनिम असेल. पॉलिसेमी. आता पॉलिसेमी मध्ये सगळ्यात महत्वाचं, पॉली याचा अर्थ होतो मेनी. पॉली याचा अर्थ होतो मेनी. सेमी याचा अर्थ मिनिंग. आणि त्याच्यामुळे वन वर्ड आणि त्याचे रिलेटेड मिनिंग असतील तर त्याला आपण पॉलिसेमी असं म्हणतो. त्याच्यामध्ये तो वर्ड एकच आहे, एकच स्पेलिंग आहे आणि त्याचे अर्थ मात्र वेगवेगळे आहेत. दिस इज व्हेन अ सिंगल वर्ड हॅज मल्टिपल मिनिंग्स, डिस्टिंक्ट मिनिंग अँड दॅट आर रिलेटेड टू इच अदर ऑपन थ्रू मेटॅफोर ऑर एक्सटेन्शन. त्याच्या विस्तारामुळे किंवा त्याच्या मेटॅफोर रूपक अलंकार वापरल्यामुळे, त्याला उपमा दिल्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. म्हणजे उदाहरणार्थ बँक हा शब्द आपण विचारात घेतला तर बँक ह्या शब्दामध्ये आपल्या लक्षात येतं की बँकचे जर आपण पाहिलं तर बँकचे वेगवेगळे अर्थ होतात. म्हणजे बँकचा अर्थ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असा होतो. त्याच्यानंतर बँकचा अर्थ साईड ऑफ रिव्हर असा होतो. बँकचा अर्थ बंच ऑफ द की असा सुद्धा होतो. बंच ऑफ द की असा सुद्धा होतो. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर बँकचे दोन अर्थ आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि साईड ऑफ अ रिव्हर, नदीचा काठ आणि बँक म्हणजे एक आर्थिक संस्था. म्हणजेच हे जे दोन शब्द आहेत हे दोनही शब्द साहजिकच बँकशी रिलेटेड आहेत. एकाच शब्दाचे जर दोन वेगवेगळे अर्थ होत असतील तर तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? पॉलिसेमी असं म्हटलं जातं. असे महत्वाचे जे पॉलिसेमी आहेत त्यामध्ये हेड आहे. हेड याचा अर्थ, हेडचा मूळ अर्थ काय आहे? डोके. पण हेडचा अर्थ आपण काय घेतो? ही वेअरिंग अ हॅट ऑन हिज हेड. तो त्याच्या डोक्यावर टोपी परिधान करतो. पण समजा शी इज द हेड ऑफ द डिपार्टमेंट असं म्हटलं की ती त्या विभागाची प्रमुख आहे. प्रमुखची पशार्थाने आपण हेडचा अर्थ घेतला. म्हणजे हे मेटाफोर झालं. द हेड ऑफ द बेड इज अगेन्स्ट द वॉल. आता बेडचं हेड म्हणजे त्याची जी आपण भिंतीकडची बाजू आहे त्याला हेड म्हणतोय. म्हणजे या ठिकाणी जे अर्थ आहेत हे अर्थ एक थोडक्यात टॉप किंवा कंट्रोलिंग पार्ट अशा अर्थाने आपण वापरले. म्हणून
त्याला त्याचे पॉलिसेमी म्हणतो. फूट. आता फूटचा जो अर्थ आहे, फूट म्हणजे पाय, त्याचं प्लुरल आपण फीट असं करतो. समजा माय लेफ्ट फूट इज सॉर, माझा डावा पाय दुखतो आहे असं म्हणायचं आहे, तर इथे फूटचा अर्थ पाय झाला. वी स्टूड ॲट द फूट ऑफ द माउंटेन, आम्ही पर्वताच्या पायथ्याशी उभं राहिलं. त्या ठिकाणी त्याचा अर्थ पायथा असा झाला. द टेबल इज 3 feet लॉंग, द टेबल इज 3 feet लॉंग असं म्हणतो, तर टेबल 3 फूट लांब झाला. तिथे फूट हा वर्ड त्याचं प्लुरल फीट वापरला, पण त्या ठिकाणी ते अंतर म्हणून वापरलं. पण जर आपण पाहिलं तर ह्यातले सर्व शब्द जे आहेत हे जरी मॅटॅफोरिकली आपण यूज केले असले तरी ह्या प्रत्येक शब्दाचं जे मिनिंग आहे ते बॉटम बेस यांच्याशी रिलेटेड आहे. तर अशा शब्दांना आपण काय म्हणतो, पॉलिसेमी असं म्हणतो. त्याच्यानंतर रन म्हणजे धावणे. आता आय रन एव्हरी मॉर्निंग फॉर हेल्थ असं म्हणतो, त्यामुळे मी आरोग्यासाठी दररोज सकाळी धावतो. ही रन्स अ सक्सेसफुल बिझनेस. आता इथे रन्स अ सक्सेसफुल बिझनेस म्हणतो, त्याला तो यशस्वी बिझनेस पळवतो असा अर्थ आपण नाही घेत. तो आपण यशस्वी बिझनेस तो सांभाळतो, मॅनेज करतो अशा अर्थाने आपण घेतो. द मूवी रन्स फॉर 3 hours, चित्रपट 3 तास चालला. 3 तास चालला म्हणजे 3 तास पळाला का, त्याचं ड्युरेशन आपण कन्सिडर करतो. म्हणजे एकच शब्द आहे, त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत, पण ह्या सर्व अर्थांच्या मधून या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की अ सेन्स ऑफ कंटिन्युअस मुवमेंट किंवा ऑपरेशन इंडिकेट होते. तर त्याच्यामध्ये काहीतरी एक समान दुवा असतो आणि त्या समान दुव्यामुळे त्यांचे अर्थ एक समर्पक असे अर्थ आपण घेतो. जसं मराठीमध्ये आपण लक्षण शब्दशक्तीमध्ये त्याच्याशी समर्पक अर्थ विचारात घेतो, त्याप्रमाणे या ठिकाणी पॉलिसेमीमध्ये एकाच शब्दाचे समर्पक अर्थ विचारात घेतले जातात. पेपर. पेपर म्हणजे कागद. आय नीड अ पीस ऑफ पेपर, मला कागदाची गरज आहे, कागदाचा तुकडा हवा आहे. तुम्हाला ड्रॉइंग वगैरे काढायचे, रफ वर्क करायचं, तुम्ही म्हणाल आय नीड अ पीस ऑफ पेपर. पण डिड यू रीड टुडेज पेपर असं म्हटलं की त्या पेपरचा अर्थ न्यूजपेपर असतो. ही पब्लिश रिसर्च पेपर ऑन ॲग्रिकल्चर, तर त्याने संशोधन निबंध लिहिला, आर्टिकल लिहिलं, त्याला आपण म्हणतो रिसर्च पेपर, प्रबंध लिहिला. म्हणजेच या ठिकाणी जरी पेपर हा एक शब्द असला तरी सुद्धा त्या वेगवेगळ्या वस्तू आहेत. पहिला पेपर म्हणजे नुसता कोरा पेपर होतोय, दुसरा म्हटलं की न्यूजपेपर होतं, तिसरा रिसर्च पेपर होतं. एकाच शब्दाचे त्याच्यामध्ये असणाऱ्या समान दुव्यामुळे वेगवेगळे अर्थ होत आहेत, त्याला आपण पॉलिसेमी असं म्हणतो. ब्रँच हा शब्द आहे. ब्रँच म्हणजे फांदी किंवा शाखा, बरोबर, झाडाची फांदी. पण ब्रँच हा जो शब्द आहे, अ बर्ड सॅट ऑन अ ब्रँच ऑफ द मँगो ट्री, पक्षी आंब्याच्या झाडाच्या फांदीवर बसला, तिथे अर्थ ब्रँचचा फांदी असा होईल. द बँक ओपन अ न्यू ब्रँच इन नाशिक, बँकेने नवीन शाखा नाशिकमध्ये सुरू केली असं म्हटलं तर त्या ठिकाणी त्या ब्रँचचा अर्थ शाखा म्हणजे त्याचं एक्सटेन्शन असं होईल. बायोलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स, बायोलॉजी हा त्याचाच एक सायन्सचीच एक शाखा आहे, ते त्याचाच एक एक्सटेन्शन आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच ऑल रिफर टू पार्ट ऑफ एक्सटेंडिंग फ्रॉम अ मेन बॉडी, एका मूळ घटकापासून दुसरे घटक वेगळे होणं, नव्याने तयार होणं, त्याला आपण काय म्हणतो, ब्रँच असं म्हणतो. तर थोडक्यात त्याच्यामधलं जी क्वालिटी आहे की बाबा जशी झाडाची फांदी मूळ खोडापासून वेगळी होते आणि पुढे वाढत जाते, तसं एखाद्या मूळ घटकापासून नवीन जे एक्सटेन्शन्स होतात त्यांच्यासाठी आपण ब्रँच हा शब्द वापरतो. तर अशा पद्धतीने हा पॉलिसेमी हा घटक आपण पाहिला. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे मेटोनिमी. हा घटक तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मेटोनिमी हा मेटॅफोर फिगर ऑफ स्पीच सारखा आहे. मेटॅफोरमध्ये काय असतं, देर इज अन इम्प्लाइड कंपॅरिझन. ज्यावेळेला थेट म्हणजे थोडक्यात जसं मराठीमध्ये तुम्ही म्हणता उपमेय हे उपमानच आहे असं जेव्हा आपण वर्णन करतो तेव्हा त्या घटकाला आपण मेटॅफोर असं म्हणतो. आणि हा मेटॅफोर ज्या वेळेला वापरला जातो तेव्हा त्या कन्सेप्टला आपण मेटोनिमी असं म्हणतो. अ फिगर ऑफ स्पीच वेअर अ थिंग ऑर कन्सेप्ट इज रिफर टू बाय द नेम ऑफ समथिंग क्लोजली असोसिएटेड विथ, त्याच्याशी अगदी जवळचा संबंध असणाऱ्या घटकावरून त्याचा उल्लेख होतो. म्हणजे उदाहरणार्थ द क्राऊन, द क्राऊन असं म्हटलं की समजा द क्राऊन असं म्हणतोय, राजमुकुट असं आपण म्हणालो तर राजमुकुट याचा अर्थ सत्ता असा होतो. म्हणजे थोडक्यात इट रिफर्स टू द मोनार्की. द क्राऊन हा जो शब्द आहे त्याचप्रमाणे द व्हाईट हाऊस. द व्हाईट हाऊस म्हटलं की आपण रिफर टू द US प्रेसिडेन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे अमेरिकेचं प्रशासन. समजा व्हाईट हाऊसने एखादा निर्णय घेतला म्हणजे तो निर्णय कुणी घेतला, द व्हाईट हाऊस टूक द डिसिजन, इट मीन्स द US प्रेसिडेन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन टूक दॅट डिसिजन असा अर्थ घेतो. म्हणजे आपण द व्हाईट हाऊस म्हटलं की त्याचं मिनिंग काय घेतलं जातं, द US प्रेसिडेन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, तर त्याला आपण मेटोनिमी असं म्हणतो.
हॉलिवूड असं म्हटलं की आपल्याला लगेच डोळ्यासमोर अमेरिकन फिल्म इंडस्ट्री येते. म्हणजेच हॉलिवूड असं म्हटलं की अमेरिकन फिल्म इंडस्ट्री आली. तर अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण हा फिगर ऑफ स्पीच आहे की ते थिंग और कन्सेप्ट जे आहे इज रिफर टू द नेम ऑफ समथिंग क्लोजली असोसिएटेड विथ इट, त्याला आपण मेटोनिमी असं म्हणतो. त्याच्यानंतर होमोनिमी. आता होमोनिमी जे आहे, होमोनिमी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं, होमोनिमी अकर्स when the two or more words have the same spelling or pronunciation but different and unrelated meanings. होमोनिमी ह्या वर्डची जर आपण मॉर्फॉलॉजी समजून घेतली तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी होमो प्लस निमी असा तो वर्ड आहे. होमोचा अर्थ होतो सिमिलर और सेम, होमोचा अर्थ होतो सिमिलर और सेम, आणि निमी म्हणजे नेम. थोडक्यात याच्यामध्ये समान घटकांचा समावेश असणारे शब्द, म्हणजे हे समान घटक होमोनिम्स जे आहेत हे दोन प्रकारचे असतात. होमोग्राफ्स असतात आणि होमोफोन्स असतात. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यांचे अर्थ समान असावं असा कोणताही याच्यामध्ये संदर्भ नाही. म्हणजे समजा इथे आपण पाहू शकतो की बार्क हा शब्द आहे. बार्क या शब्दामध्ये त्याचा उच्चार सुद्धा सेम आहे आणि त्याचं स्पेलिंग सुद्धा सेम आहे. पण ज्यावेळेला आपण ट्री बार्क म्हणतो त्यावेळेला झाडाचं खोडाच्या वर असणारं जे कवरिंग आहे त्यावेळेला त्या खोडाच्या कवरिंगला आपण ट्री बार्क असं म्हणतो. ज्यावेळेला डॉग्स बार्क असं म्हणतो त्यावेळेला कुत्र्याचं भुंकणं. बार्क हा जो शब्द आहे त्याचा उच्चारही समान आहे आणि स्पेलिंगही समान आहे, त्यावेळेला त्याला आपण परफेक्ट होमोनिम असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुमचे स्पेलिंग किंवा प्रोनाऊन्सिएशन सेम असलं पाहिजे. होमोनिममध्ये तुमचं स्पेलिंग तरी त्या शब्दाचं सेम असलं पाहिजे किंवा प्रोनाऊन्सिएशन सेम असलं पाहिजे किंवा दोन्हीही सेम असली पाहिजे, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, होमोनिम्स असं म्हटलं जातं. होमोनिम्सचे दोन मेन टाईप्स आहेत, होमोफोन्स आणि होमोग्राफ्स. होमो याचा अर्थ सेम, फोन्स याचा अर्थ साऊंड. ज्यावेळेला उच्चार समान असतात, प्रोनाऊन्सिएशन समान असतं, तेव्हा त्याला आपण होमोफोन्स असं म्हणतो. वर्ड्स दॅट आर प्रोनाऊन्स्ड द सेम बट हॅव डिफरंट मिनिंग्स अँड डिफरंट स्पेलिंग्स. त्यांचे मिनिंग्स वेगळे असतील, त्याचे स्पेलिंग्स वेगळे असतील, परंतु इथे लक्षात काय घ्यायचंय, होमो याचा अर्थ सेम, फोन्स याचा अर्थ साऊंड म्हणजेच प्रोनाऊन्सिएशन या शब्दाचं स्पेलिंग सुद्धा लक्षात घ्या बाळांनो. प्रोनाऊन्सिएशन नाही, आपण प्रोनाऊन्सिएशन म्हणतो. त्यामुळे हे स्पेलिंग लिहिताना बरेच विद्यार्थी PRONOUN लिहितात. इट इज नॉट NOUN. प्रोनाऊन्सिएशन असं आपण म्हणतो. ज्यावेळेला दोन शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन सेम असतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, होमोफोन्स असं म्हटलं जातं. म्हणजे राईट इथे स्पेलिंग पूर्णपणे वेगळे आहेत पण यांचे उच्चार समान आहेत. उच्चार समान असल्यामुळे ते काय झालं, होमोफोन्स झालं. होमोग्राफ्स याचा अर्थ त्या शब्दाचं स्पेलिंग समान आहे, पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं पॉलिसेमीमध्ये आणि होमोग्राफ्समध्ये काही जणांचं कन्फ्युजन होतं. त्यावेळेला प्रश्न विचारला जातो त्यावेळेला पॉलिसेमीमध्ये जे मिनिंग्ज आहेत हे मिनिंग्ज मूळ शब्दाशी समर्पक असतात आणि या ठिकाणीचे मिनिंग्ज आहेत हे पूर्णपणे वेगळे असतात. वर्ड्स दॅट आर स्पेल्ड द सेम बट हॅव डिफरंट मिनिंग अँड समटाइम्स डिफरंट प्रोनाऊन्सिएशन. त्याचा उच्चार सुद्धा डिफरंट असू शकतो. समजा बॅट आहे तर बॅट म्हणजे वटवाघूळ सुद्धा आणि बॅट म्हणजे आपली चेंडू फळी सुद्धा. वटवाघूळ आणि चेंडू फळी यामध्ये दुसरा कुठलाही असा समान दुवा नाही. म्हणजे ज्यावेळेला आपण पॉलिसेमीचा विचार करतो, पॉलिसेमीमध्ये हेड हा शब्द आपण घेतला तर हेड हा पॉलिसेमी आहे, कारण त्याचे हेड ऑफ द ब्रँच असं म्हटलं किंवा समजा हेड ऑफ द कार असं म्हटलं किंवा हेड ऑफ द ॲनिमल असं म्हटलं तर ते सगळे शब्द जे आहेत ते एकमेकांशी कोरिलेटेड असतात, त्यावेळेला त्याला पॉलिसेमी म्हटलं जातं. इथे स्पेलिंग सेम आहे पण त्याचे अर्थ पूर्णपणे वेगळे असतात, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, होमोग्राफ्स म्हटलं जातं. होमोफोन्स जे आहे, होमोफोन्समध्ये आपल्या लक्षात येतं की सेम साऊंड असतो. वर्ड्स दॅट साऊंड आयडेंटिकल बट आर स्पेल डिफरंटली. जसं टू, देअर. पहिला टू जो आहे ते प्रिपोजिशन आहे, डायरेक्शन दर्शवतं की वेंट टू स्कूल. सेकंड टू जो आहे तो अल्सोच्या अर्थाने वापरतो. म्हणजे समजा ही इज
हॅप्पी टू, ही इज रेडी टू सुद्धा अशा अर्थाने आपण वापरतो, किंवा अति अशा अर्थाने सुद्धा आपण वापरतो. म्हणजे समजा माय बॉस इज टू लिनियंट, माझा बॉस अतिशय साधा भोळा आहे, तर टू लिनियंट. किंवा ही इज टू स्मार्ट, तो नको तेवढा हुशार आहे, नको तितका, वाजगीपेक्षा जास्त, अशाने आपण टू वापरतो. TOO टूचा अर्थ दोन असा होतो. म्हणजे ते उच्चार समान आहेत, त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ पूर्णपणे वेगळे आहेत. अशा कन्सेप्टला आपण होमोफोन असं म्हणतो. राईट राईट स्पेलिंग सेम आहे, सॉरी उच्चार सेम आहेत, त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ मात्र वेगवेगळे आहेत. देअर, देअरचा अर्थ तेथे असा होतो. दुसऱ्या देअरचा अर्थ त्यांचा, त्यांची, त्यांचे असा होतो. तिसरा देअर जो आहे ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, दे आर, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. त्याच्यानंतर सेल, सेल पहिला सेल जो आहे तो तुरुंग आहे, दुसरा सेल जो आहे तो विकणे अशा अर्थाने आपण वापरतो, टू वेंड अशा अर्थाने वापरतो. सी, सी पहिला सी म्हणजे पाहणे, दुसरा सी म्हणजे समुद्र, पण दोघांचे उच्चार समान आहेत. फ्लोअर म्हणजेच पीठ, आणि फ्लॉवर त्याच्यामध्ये प्लांट म्हणजे फूल अशा अर्थाने आपण फ्लॉवर, फ्लॉवर दोन्ही ठिकाणी जे उच्चार आहेत हे सेम होत आहेत, परंतु त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ वेगळे आहेत. त्यावेळेला त्यांना काय म्हटलं जातं, होमोफोन्स म्हटलं जातं. सेकंड टाईप आहे होमोग्राफ्स. त्यामध्ये स्पेलिंग सेम आहे पण त्यांचे अर्थ हे पूर्णपणे वेगळे असतील. म्हणजे उदाहरणार्थ बॅट, बॅट म्हणजे वटवाघूळ, फ्लाइंग ॲनिमल, आणि बॅट म्हणजे अ पीस ऑफ स्पोर्ट्स इक्विपमेंट, म्हणजे आपली चेंडू फळी. पहिला लेड जो आहे तो टाईप ऑफ मेटल म्हणजे शिसं. दुसरा लीड जो आहे टू बी इन चार्ज, एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करणे. ज्यावेळेला आपण लेड असं म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ शिसे होतो. लीड असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ त्याचा प्रमुख असणे, नेतृत्व करणे अशा अर्थाने होतो. दुसरा जो बो आहे, बो म्हणजे बाण, आणि ज्यावेळेला आपण बाऊ असं म्हणतो, नमस्कार करणे, वाकून नमस्कार करणे, टू बेंड ॲट द वेस्ट, कमरेपासून आपण वाकतो त्यावेळेला त्याला बाऊ असं म्हटलं जातं. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की यांचे स्पेलिंग सेम आहेत परंतु त्याचे प्रोनाऊन्सिएशन आणि अर्थ वेगळे आहेत, तेव्हा त्याला होमोग्राफ्स म्हटलं जातं. ट्रू होमोनिम ही एक खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. ट्रू होमोनिम मध्ये काय होणार आहे, जर समजा तो वर्ड होमोग्राफ पण असेल आणि होमोफोन पण असेल, होमोग्राफ प्लस होमोफोन इज इक्वल टू ट्रू होमोनिम. म्हणजे काय, तर त्याचं स्पेलिंग सुद्धा सेम आहे आणि प्रोनाऊन्सिएशन सुद्धा सेम आहे, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, ट्रू होमोनिम. ट्रू होमोनिम जे आहेत म्हणजे जसं बॅट आहे, फ्लाइंग मॅमल, पीस ऑफ स्पोर्ट्स इक्विपमेंट, किंवा बँक आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, साईड ऑफ रिव्हर. फ्लाय आहे, म्हणजे माशीला सुद्धा आपण फ्लाय म्हणतो, विमान उडतं त्याला सुद्धा फ्लाय म्हणतो. यांचे स्पेलिंगही सेम आहेत आणि उच्चारही सेम आहेत, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, ट्रू होमोनिम. तर अशा पद्धतीने आपण हे सिमेंटिक रिलेशनशिपमधले जे रिलेशनशिप आहेत हे पाहिले, त्याच्यावर आयोगाला विचारलेले प्रश्न पाहिले. पुढे काही प्रश्न आपण पाहणार आहोत की संभाव्य प्रश्न परीक्षेला कसे विचारले जाऊ शकतात. बघा, पहिले बेसिक प्रश्न आपण बघू. आयडेंटिफाय द रिलेशनशिप अ व्हील इज टू. मोस्ट IMP या स्वरूपाचा क्वेश्चन येणाऱ्या परीक्षेला विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे. अ व्हील इज टू अ कार, अ लीफ इज टू अ ट्री. अ व्हील इज टू अ कार ॲज लीफ इज टू अ ट्री. जसं कारसाठी चाक असतं, झाडाचं पान असतं. दिस पार्ट ऑफ रिलेशनशिप इज नोन ॲज. हायपोनिमी, मेरोनिमी, पॉलिसेमी, मेटोनिमी. पर्याय आहेत हायपोनिमी, मेरोनिमी, पॉलिसेमी, मेटोनिमी असे आहेत. आता इथे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी व्हील हा जो आहे तो त्याचा पार्ट आहे. समजा टाईप ऑफ असेल तर ती हायपोनिमी असते, पार्ट असेल तर मेरोनिमी असते. त्यामुळे असं उत्तर जे आहे हे ऑप्शन बी असेल. म्हणजेच व्हील हा साहजिकच काय झाला, त्या कारचा पार्ट झाला, म्हणजे व्हील हे मेरोनिमी झालं, कार हे त्याचं होलोनिमी झालं. पॉलिसेमी म्हणजे मेनी मिनिंग्ज असतील. मेटोनिमी त्या ठिकाणी आपण मेटॅफोर असतो, म्हणजे थोडक्यात उपमा दिलेली असते, त्याचा समर्पक अर्थ घेतला जातो. पुढचं आहे अँटोनिमवर क्वेश्चन विचारलेला आहे. मॅच द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँटोनिम्स विथ देअर करेक्ट लिंग्विस्टिक टाईप. मॅच द फॉलोइंग पेअर ऑफ अँटोनिम्स विथ देअर करेक्ट लिंग्विस्टिक टाईप. हॉट, कोल्ड. आता हॉट कोल्ड जे आहे हे आपल्या लक्षात येतं की हे ग्रेडेबल अँटोनिम्स आहेत, कारण हॉट आणि कोल्डमध्ये बरेच काही गोष्टी असू शकतात. कोल्डपासून थोडं टेम्परेचर वाढवत गेलं टप्प्याटप्प्याने, पण ते टेम्परेचर वाढवल्यावर ते हॉट होतं, त्या ठिकाणी ते ग्रेडेबल आहे, त्यामुळे त्याला ग्रेडेबल अँटोनिम म्हणतात.
अलाइव्ह आणि डेड जे आहेत, अलाइव्ह आणि डेड ज्या वेळेला विचारात घेतो त्यावेळेला त्या दोन्हीतलं एकच ज्या वेळेला शक्य असतं, म्हणजे समजा समवन इज अलाइव्ह, इफ समवन इज अलाइव्ह ही शुड नॉट बी डेड. जर समजा एखादा जिवंत आहे तर तो मृत नसला पाहिजे, म्हणजे एका वेळेला एकच शक्य असतं, त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँटोनिम असं म्हणतो. टीचर स्टुडंट हे रिलेशन झालं म्हणून त्याला रिलेशनल अँटोनिम्स असं म्हटलं जातं. 2, 3, 1 म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द वर्ड ब्रँच कॅन मीन अ पार्ट ऑफ अ ट्री, अ लोकल ऑफिस ऑफ अ बँक और स्पेसिफिक सब्जेक्ट ऑफ अ स्टडी is a branch of a science. These meanings are related to. This is an example of homonymy, hyponymy, polysemy, meronymy. तर यामध्ये आपल्या लक्षात येतं की ब्रँच या शब्दाचे आपल्याला वेगवेगळे अर्थ दिले. पहिला अर्थ दिलाय अ पार्ट ऑफ ट्री, दुसरा अर्थ दिलाय लोकल ऑफिस ऑफ बँक, लोकल बँक ऑफिस ऑफ बँक म्हणजे थोडक्यात त्याचं एक्सटेन्शन झालं, लोकल ऑफिस ऑफ अ बँक असं दिलंय. तिसरा अर्थ आहे स्पेसिफिक सब्जेक्ट ऑफ स्टडी म्हणजे ब्रँच ऑफ सायन्स, हे सुद्धा या ठिकाणी एकाच शब्दाचे 3 वेगवेगळे अर्थ आहेत. दीज मिनिंग्स आर रिलेटेड. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ. ज्यावेळेला एकाच शब्दाचे अर्थ जास्त असतात, मल्टी मिनिंग्स असतात, मेनी मिनिंग्स असतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, पॉलिसिमी. ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, आयडेंटिफाय द पेअर ऑफ होमोग्राफ्स, होमोग्राफ्स दॅट एक्झिबिट फोनेटिक व्हेरिएशन डिफरंट प्रोनाउन्सिएशन, म्हणजे प्रोनाउन्सिएशन डिफरंट आहे पण स्पेलिंग सेम आहेत, असे होमोग्राफ्स आपल्याला शोधून काढायचे. ते जर तुमच्या लक्षात येईल की सी सी यांचे स्पेलिंग सेम नाही आहेत, फ्लॉर याचं स्पेलिंग सेम नाही, फ्लॉर फ्लॉर असं म्हटलेलं आहे. इथे बाऊ आणि बो आहे, याचे स्पेलिंग सेम आहेत, बाऊ आणि बो मध्ये स्पेलिंग सेम आहे आणि त्याचे फोनेटिक व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे हे बाऊ असा आपण उच्चार करतो, हा बो असा उच्चार करतो. त्याच्यामुळे त्यांचे उच्चार वेगळे आहेत पण स्पेलिंग सेम आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं जाईल, होमोग्राफ. बँक जे आहे हे पॉलिसेमी आहे, त्याचा रिव्हर असाही अर्थ होतो, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असाही अर्थ होतो, त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ फर्निचर सर्व ॲज द हायपरनीम. जर फर्निचर हे हायपरनीम असेल तर सोफा, डेस्क, चेअर टेक्निकली क्लासिफाईड ॲज, तर सोफा, डेस्क, चेअर हे काय असतील, तर साहजिकच ते काय असतात, त्याचे हायपोनिम्स असणार आहेत आणि म्हणून त्याला आपण को हायपोनिम्स असं म्हणतो. जर फर्निचर हे हायपरनीम असेल तर सोफा, डेस्क, चेअर हे काय असणार आहेत, हायपोनिम्स असणार आहेत. द व्हाईट हाऊस इश्यू अ स्टेटमेंट टुडे. व्हाईट हाऊस इश्यू अ स्टेटमेंट टुडे. इन दिस कॉन्टेक्स्ट द आर्किटेक्चरल entity represents the presidential administration. This is. जर समजा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीचा अर्थ व्यक्त करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ते मेटाफोरिक एक्सप्रेशन झालं, म्हणून त्याला मेटॉनिमी असं म्हटलं. त्याचं उत्तर काय असणार आहे, मेटॉनिमी असं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ॲक्युरेटली रिप्रेझेंट्स अ पार्ट होल रिलेशनशिप. पार्ट होल रिलेशनशिप म्हणजे त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पुडल डॉग जे आहे हे पुडल डॉग म्हणजेच डॉग आणि त्याचा एक टाईप काय झाला, पुडल झाला. क्रिम्सन कलर, कलर मधला एक कलरचं नाव काय झालं, क्रिम्सन. इंजिन कार, कार हे होल झालं आणि इंजिन हा त्याचा पार्ट झाला. आपल्याला पार्ट होल रिलेशनशिप शोधायचे, पार्ट होल रिलेशनशिप शोधायचे असल्यामुळे याचं उत्तर कोणतं असणार आहे, ऑप्शन नंबर सी. त्यामध्ये पुडल डॉग जे आहे ते हायपोनिम हायपरनिम हे रिलेशनशिप आहे. पुडल हे हायपोनिम असेल, डॉग हे हायपरनिम असेल. क्रिम्सन कलरमध्ये मग कलर हायपरनिम असेल, क्रिम्सन हे हायपोनिम असेल. त्यामुळे असं करेक्ट आन्सर जे आहे हे ऑप्शन नंबर सी असेल. त्याच्यानंतर पुढचं आहे द लेक्सिकल आयटम बार्क म्हणजेच ट्री टिश्यू. एक्सट्रीमली सॉरी. बघा, द लेक्सिकल आयटम बार्क ट्री इश्यू, ट्री टिश्यू म्हणजे झाडाची साल. दुसरं बार्क म्हणजे कॅनाइन व्होकलायझेशन म्हणजे कुत्र्याचं भुंकणं. पजेस अनरिलेटेड इटिमॉलॉजी अँड मिनिंग्स.
दे आर. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की बार्क जे आहे हे झाडाची सालीसाठी आपण वापरतोय. झाडाच्या खोडाची जी साल आहे त्याला बार्क म्हणतो. आणि कुत्र्याचं भुंकणं आहे त्याला देखील आपण बार्क हा शब्द वापरतो. तर यामध्ये प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की हे पॉलिसेमीज आहेत, ट्रू होमोनिम्स आहेत, सिनोनिम्स आहेत की हायपोनिम्स आहेत. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जर उत्तर निवडताना थोडंसं कन्फ्युजन होणं स्वाभाविक आहे. तर बार्कचे दोन अर्थ होत आहेत, फ्री टिश्यू आणि कॅनाइन व्होकलायझेशन. पण ह्या दोन्ही अर्थामध्ये कुठलाही संबंध नाही. पॉलिसेमीमध्ये काय होतं की त्याचा थोडासा समर्पक अर्थ घेतला जातो, म्हणून याचं उत्तर पॉलिसेमीज असणार नाही. बऱ्याच मुलांना पॉलिसेमीज वाटत असेल तर याचं उत्तर काय असणार आहे, ट्रू होमोनिम्स. कारण का बार्क जे आहे याचं स्पेलिंग सुद्धा सेम आहे, उच्चार सुद्धा सेम आहे, अर्थ मात्र टोटली डिफरंट आहे, त्यामुळे त्याला ट्रू होमोनिम्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द पेअर दॅट व्हायलेट्स द कन्सेप्ट ऑफ मेरोनिमी. फिंगर, हँड, ब्रँच, ट्री, डोअर, हाऊस आणि पुडल डॉग. मेरोनिमी रिलेशनशिप याचा अर्थ साहजिकच त्या ठिकाणी पार्ट ऑफ जो आहे हे रिलेशनशिप जे असतं. म्हणजे समजा फिंगर हे मेरोनिमी झालं तर हँड हे होलोनिमी झालं, ब्रँच हे मेरोनिमी झालं तर ट्री हे त्याचं होलोनिमी झालं. त्याच्यानंतर डोअर जे आहे हे डोअर हे मेरोनिमी झालं, हाऊस हे होलोनिमी झालं. पण पुडल डॉग जे आहे त्याच्यामध्ये पुडल जे आहे हे हायपोनिम आहे आणि डॉग जे आहे हे हायपरनिम आहे. चौथ्या पर्यायामध्ये जे रिलेशनशिप आहे हे हायपोनिम आणि हायपरनिम यांच्यामध्ये आहे. म्हणजे डॉग हे हायपरनिम असेल, पुडल हे हायपोनिम असेल. नेक्स्ट आहे, बाय अँड सेल आर अपोजिट्स दॅट ओनली एक्झिस्ट इन द रिलेशन टू इच अदर. दे आर कॅटेगराइज ॲज. बाय आणि सेल हे असे अपोजिट वर्ड्स आहेत, आर अपोजिट दॅट ओनली एक्झिस्ट इन रिलेशन टू इच अदर. मग याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बाय अँड सेल हे दोन साहजिकच त्यांनी उत्तर प्रश्नामध्ये सांगितलंय एक्झिस्ट इन रिलेशन टू इच अदर. जर त्यांचं रिलेशन असेल एकमेकांशी तर त्यावेळेला त्या ज्या क्रिया आहेत बाईंग आणि सेलिंग ह्या एकमेकांच्यावर अवलंबून असणाऱ्या क्रिया आहेत, त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, रिलेशनल अँटोनिम्स. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, ॲनिमल इज द डॅश अँड मॅमल इज डॅश. तर ॲनिमल जे आहे हे हायपरनिम झालं. ॲनिमल मध्येच काय येतात, मॅमल. मॅमल म्हणजे सस्तन प्राणी. ॲनिमल हे काय असणार आहे, हायपरनिम असेल आणि मॅमल हे काय असणार आहे, हायपोनिम असेल. ॲनिमल म्हणजे प्राणी आणि मॅमल हे सस्तन प्राणी. सस्तन प्राणी जे आपल्या पिलाला जन्म देतात त्यातला एक प्रकार झाला, त्याच्यामुळे हे मॅमल जे आहे हे हायपोनिम असेल आणि ॲनिमल जे आहे हे हायपरनिम असेल. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच सेट कंटेन्स को हायपोनिम्स ऑफ द हायपरनिम कुक. कुकचे हायपोनिम्स कोणते. कुक म्हणजे स्वयंपाक करणे. स्वयंपाक करण्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, तर बॉईल, फ्राय, पॉट आणि पॅन त्या कृतीमध्ये येत नाही, त्यामुळे हे उत्तर असू शकणार नाही. बेक, रोस्ट, स्टीम, ग्रिल ह्या चारही क्रिया आपण स्वयंपाक करताना कराव्या लागतात, त्यामुळे हे त्याचं हायपोनिम असेल. तर त्यांना आपण को हायपोनिम्स असं म्हणतो. शेप, किचन, रेसिपी, इन्ग्रेडियंट हे थोडक्यात त्याच्याशी रिलेटेड वर्ड झाले, पण त्याचं हायपोनिम असू शकत नाही. ओव्हन, स्टोव, मायक्रोवेव्ह, टोस्टर हे त्याच्यासाठी रिक्वायर्ड थिंग्स आहेत, पण ते हायपोनिम असणार नाही. याचं करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय इज द फूट इन द फूट ऑफ द माउंटन अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी. म्हणजे फूट जे आहे, फूटचे दोन अर्थ होतात, एक म्हणजे पाय आणि दुसरा समजा एखाद्या वस्तूचा पाया, बेस अशा अर्थाने आपण वापरतो. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, वाय इज फूट इन द फूट ऑफ द माउंटन अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की फूट हे त्याचं क्लासिक एक्झाम्पल काय आहे, तर मिनिंग जर अनरिलेटेड असतील तर त्याला आपण ट्रू होमोनिम असं म्हणतो. स्पेल सेम, साऊंड डिफरंट असं नाहीये, इथे स्पेलिंग सेम आहे आणि त्याचे उच्चार सुद्धा सेम आहे. शेअर्ड कन्सेप्च्युअल बेस कनेक्शन, त्याचं कनेक्शन सेम आहे. पॉलिसेमीमध्ये त्याचा जे अर्थ जो आहे हा आपण समर्पक अर्थ घेतो आणि त्याच्यामुळे शेअर्ड कन्सेप्च्युअल बेस कनेक्शन असल्यामुळे ते त्याचं पॉलिसेमी आहे. वन इज पार्ट ऑफ द अदर असेल तर ते
साहजिकच मेरोनिमी होलोनिमीचं रिलेशनशिप आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द सिमेंटिक रिलेशनशिप लीड इज टू जार, कीबोर्ड इज टू लॅपटॉप. जसं जारचं एक पार्ट जो आहे हा लीड आहे, कीबोर्डचा दुसरा पार्ट जो आहे तो लॅपटॉप आहे. तर थोडक्यात या ठिकाणी त्याचा पार्ट ऑफ दिलेला आहे. पार्ट ऑफ दिलेलं असेल तर या सिमेंटिक रिलेशनशिपला काय म्हणतात, तर सिनॉनिमी असं म्हटलं जात नाही, समानार्थी शब्द. हायपोनिमीमध्ये त्याची उदाहरणं येतात, एखाद्या जनरल थिंगची एक्झाम्पल्स येतात. इथे आन्सर काय असणार आहे, मेरोनिमी. मेरोनिमी म्हणजे थोडक्यात पार्ट ऑफ रिलेशनशिप असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मेरोनिमी असं म्हणतो. म्हणजे जार हे विचार आपण कन्सिडर करतो त्याला जार हे होलोनिमी झालं आणि लीड हे त्याचं मेरोनिम झालं. लॅपटॉप हे होलोनिम झालं, कीबोर्ड हे त्याचं मेरोनिम झालं. होमोनिमी म्हणजे समान उच्चार किंवा समान स्पेलिंग्स नाही आहेत, त्यामुळे ते आन्सर असणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच पेअर रिप्रेझेंट्स कॉम्प्लिमेंटरी अँटोनिम्स. कॉम्प्लिमेंटरी अँटोनिम्सचा अर्थ काय होतो, वेअर नो मिडल ग्राउंड एक्झिस्ट. एक्झॅक्टली अपोजिट असतात, दोन्हीतली एकच गोष्ट शक्य असू शकते. म्हणजे पास फेल, बिग स्मॉल, रिच पुअर, फास्ट स्लो. आता तुमच्या लक्षात येईल की एक तर तुम्ही पास होऊ शकता नाहीतर फेल होऊ शकता, दोन्ही एका वेळेला शक्य नाही. म्हणजे ते काय झालं, कॉम्प्लिमेंटरी अँटोनिम झालं. बिग स्मॉल, स्मॉलचा आकार हळूहळू वाढत गेल्यानंतर बिग होतो, म्हणजे ते ग्रेडेबल झालं. रिच पुअर, गरीब हळूहळू त्याची संपत्ती वाढत गेली की तो पुअर रिचकडे जातो, म्हणजे ते ग्रेडेबल झालं. स्लो वरून तुम्ही हळूहळू स्पीड वाढवलं की ते फास्ट होतं, म्हणजे हे ग्रेडेबल. उरलेले 3 जे आहेत हे ग्रेडेबल आहेत आणि फर्स्ट जे आहे हे कॉम्प्लिमेंटरी अँटोनिम आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो घटक आहे अतिशय विस्तृत असा घेतलेला आहे. मागील प्रश्नपत्रिकांच्या मध्ये या घटकावर वारंवार प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हा घटक अतिशय काळजीपूर्वक अभ्यासा. आपण आयोगाचे प्रश्न पाहिले, त्याचबरोबर ही सगळी कन्सेप्ट समजून घेतली आणि त्याचबरोबर संभाव्य प्रश्न सुद्धा पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, पीवायक्यूचा अभ्यास करत असताना केवळ पीवायक्यू जसेच्या तसे वाचू नका, तर त्या पीवायक्यू मधून पुढे काय येऊ शकतं याचा सुद्धा आपण वेध घेणं खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा, कमेंट्स करा त्याबद्दल. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांच्यापर्यंत तो पोहोचवा. धन्यवाद.